Okay. Sachi, Aniket and Tanmay from 5th standard and Adesh and Pramita from 6th standard. Okay. बघा आता आपण तुमचं हिस्ट्री चालू करणार आहोत न्यू लेसन. ओके 6th स्टँडर्ड स्टुडंट साठी सुद्धा न्यू लेसन आहे आणि 5th स्टँडर्ड स्टुडंटने सुद्धा आपण आपला नवीन लेसन जो चालू केला आहे तो बघणार आहोत. ओके. बघा आपण तुमचा 5th स्टँडर्ड स्टुडंट आपण तुमचा जो सेकंड लेसन आहे तो चालू केलेला होता बरोबर. वेट ओके सी लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. हिस्ट्री अँड द कॉन्सेप्ट ऑफ टाइम म्हणजे हिस्ट्री इतिहास आणि त्याच्याशी टाइम कसा रिलेटेड आहे, काय दोघांमध्ये रिलेशन आहे ते आता आपण शिकतोय बरोबर. तर आपण त्यामधले कोणकोणते पॉइंट बघितले. डिव्हिजन ऑफ टाइम अँड दी टाइम लाईन. ओके त्यामध्ये आपण काय पाहिलं बघा. ओके त्या अगोदर मला 6th स्टँडर्डच्या मुलांनी सांगा क्वेश्चन आन्सर्स लास्ट टाइमचे लिहिले का तुम्ही. जो फर्स्ट लेसन होता त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलेत का. 6th स्टँडर्ड स्टुडंट्स. Okay, you all have your notebooks with you. Sorry, textbooks. टेक्स्टबुक्स आहेत का तुमच्याकडे. ओके ओके जर टेक्स्टबुक असेल तर नोटबुक मध्ये जे मी क्वेश्चन आता सांगते त्याचे आन्सर लिहायचे आहेत. ओके जोपर्यंत मी 5th स्टँडर्डचं घेते 5th स्टँडर्डच्या मुलांनी बघा मी दाखवते तुम्हाला क्वेश्चन्स. बघा you have to write two questions that are what does human life depend on. Okay, what does human life depend on and what features of our surroundings form the means of our livelihood. हे जे दोन क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ओके समजलंय. फर्स्ट क्वेश्चन आहे 6th स्टँडर्ड what does human life depend on. शॉर्ट आन्सर लिहायचा आहे. ओके व्हॉट डज ह्युमन लाईफ डिपेंड ऑन कोणकोणत्या गोष्टींवर मानवी जीवन हे अवलंबून असते ते लिहायचं आहे. आणि व्हॉट फीचर्स ऑफ अवर सराउंडिंग फॉर्म द मीन्स ऑफ अवर लाईव्हलीहूड. आपल्याला जगण्यासाठी आपल्या परिसरातल्या कोणकोणत्या गोष्टी उपयोगी पडतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके ते तुम्ही हे दोन क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. ओके 6th स्टँडर्ड स्टुडंट समजलंय का तुम्हाला. I think only two are there, Pramita and Adesh. Okay, समजलं प्रमिता आणि आदेश. ओके स्टार्ट रायटिंग. दोन क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत आदेश. बघा 5th स्टँडर्ड स्टुडंट लक्ष द्यायचं आहे. साची अनिकेत अँड तन्मय राईट. ओके सी बघा जे ऍबसेंट होते त्यांच्यासाठी परत एक रिपिटेशन आपण डिव्हिजन ऑफ टाइम अँड द टाइम लाईन. ओके हा पॉइंट पाहिला होता आपण परत एकदा तो रिवाइज करूया. बघा देर आर डिफरंट मेथड्स ऑफ रिकॉर्डिंग टाइम. दिस टाइम इज कंटिन्युअस but for our convenience we divide it into periods. Okay, is my screen visible to all of you. Is my screen visible. Okay बघा म्हणजेच वेळेचे वेगवेगळे विभाग असतात बरोबर. टाइम ओळखण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काल आज उद्या असा वेगवेगळ्या प्रकारे आपण वेळेचं डिव्हिजन केलेलं आहे आपल्याला समजणाऱ्या पद्धतीसाठी बरोबर. बघा एक्झाम्पल होतं ऍट सनराईज वी से इट्स मॉर्निंग नाव.
जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा आपण काय म्हणतो, हा आता सकाळ झालेली आहे. आणि नंतर म्हणजे सकाळ झालेली आहे म्हणजे दिवसाला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणतो, बरोबर. ऍट द सनसेट वी से इट इज इव्हनिंग नाऊ. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आपण काय म्हणतो, आता संध्याकाळ झाली आहे आणि लगेचच रात्र देखील होणार आहे, बरोबर. ऍट द एंड ऑफ द डे इट बिकम्स डार्क अँड इट इज नाईट. दिवसाच्या शेवटी काय होतं, अंधार पडतो आणि रात्र होते. म्हणजेच वी डिवाइड द डे इंटू टू पार्ट्स. आपण दिवसाचे दोन भागांमध्ये डिव्हिजन करतो, विभाजन करतो. म्हणजेच डे आणि नाईट. ते भाग कोणते असतात, रात्र आणि दिवस. ओके. से our earth rotates around its axis at a certain speed. Similarly, it also revolves around the sun. बघा, आपली पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असते. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण EVS 1 ला शिकलो होतो हे, बरोबर. जो आपला फर्स्ट लेसन आहे त्यामध्ये आपण हे शिकलो होतो. ओके, बघा. Similarly, it also revolves around the sun. जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते तशी ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. The sun has its own light. We receive light from sun. सूर्याला स्वतःची लाईट असते हे माहिती आहे आपल्याला, बरोबर. मग पृथ्वीकडे स्वतःची लाईट असते का, सांगा मला. अर्थ has its own light. Right or wrong? सांगा, right or wrong? Earth has its own light. पृथ्वीला स्वतःचे प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते, हो की नाही, सांगा मला. 5th स्टँडर्ड स्टुडंट. नो नो. पृथ्वी स्वतः प्रकाश निर्माण करू शकते का, नाही. ती काय करते, सूर्याकडून प्रकाश घेते, बरोबर. As the earth rotates around its axis, that part of its surface which turns towards the sun becomes bright. मग जेव्हा पृथ्वी फिरत असते स्वतःभोवती तेव्हा जो सूर्याकडच्या भागाच्या समोर जेव्हा ती येते तेव्हा तिथे दिवस असतो आणि जो मागचा भाग आहे पृथ्वीचा तिथे रात्र असते. म्हणजेच बघा, जेव्हा आपल्याकडे दिवस असतो तेव्हा अमेरिकेला अंधार का असतो, कारण तेव्हा पृथ्वी फिरत असते आणि आपण सूर्याच्या समोर असतो, त्यामुळे आपल्याकडे दिवस असतो. आणि अमेरिकेची बाजू सूर्याच्या मागच्या बाजूला असते, सूर्याच्या समोर नसते. सॉरी, म्हणून तिथे अंधार असतो, रात्र असते. ओके. द पार्ट दॅट मूव्स अवे फ्रॉम द सन मूव्स इनटू डार्कनेस. सूर्यापासून लांब जाणारा जो भाग आहे तो काय असतो, अंधारात जात असतो. The earth takes 24 hours to complete one rotation around its own axis. बघा, पृथ्वीला स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला किती आवर्स लागतात, 24 hours. These 24 hours are approximately divided into 12 hours of daytime and 12 hours of night. मग या 24 तासांचं विभाजन कसं केलेलं असतं, 12 तासांचा दिवस असतो आणि 12 तासांची रात्र असते. ओके. अ पिरियड ऑफ डे टाइम अँड द फॉलोइंग नाईट टुगेदर मेक वन डे. मग हा दिवसाचा वेळ आणि त्याच्यानंतर येणारी रात्र हे एकत्र मिळून पूर्ण दिवस होत असतो. ओके, समजलं इथपर्यंत, सांगा. 5th स्टँडर्ड स्टुडंट, समजलंय का तुम्हाला इथपर्यंत. अनिकेत, तन्मय, साक्षी, सांगा मला, समजलंय का तुम्हाला. कंटिन्यू करूया का आपण पुढे. सगळ्यांनी रिप्लाय द्या. तन्मय, साक्षी, व्हॉट अबाउट यू, समजलंय का तुम्हाला. ओके. सी 7 days फ्रॉम मंडे टू संडे मेक वन वीक. आपल्याला माहितीच आहे एका आठवड्यात किती दिवस असतात, संडे टू मंडे. ओके, संडे पासून सुरुवात, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके, मग परत संडे. म्हणजेच मंडे टू संडे येणारा जो आठवडा आहे तो चालूच असतो, त्याला काय म्हणायचं, पूर्ण एक वीक.
2 weeks मेक अ फोर्टनाइट, जेव्हा 2 वीक एकत्र येतात तेव्हा काय बनतं? फोर्टनाइट. फोर्टनाइट म्हणजे पंधरवडा, म्हणजे 15 दिवस, बरोबर. 4 weeks मेक अ मंथ, जेव्हा 4 वीक्स एकत्र येतात, 4 आठवडे एकत्र येतात, तेव्हा पूर्ण एक मंथ म्हणजे एक महिना तयार होतो, बरोबर. 12 months मेक अ इयर, मग असेच जेव्हा 12 months एकत्र येतात तेव्हा एक पूर्ण वर्ष, होल इयर टेक्स प्लेस. ओके. इन दिस मॅनर वी रेकॉन टाइम इन बिगर अँड बिगर युनिट्स. मग याच्यामुळेच आपल्याला काय समजतं? आपण काळाची क्रमवार विभागणी अशा प्रकारे करत असतो. 1 year is followed by another and 100 years go by. Okay, a century is completed. एका मागून एक असेच इयर्स जात असतात आणि त्याच्यानंतर 100 वर्ष पूर्ण झाल्यावर एक सेंचुरी कंप्लीट होते. ओके. When 10 centuries, that is 1000 years are gone, a millennium is completed. जेव्हा एक सेंचुरी होते आणि तशाच अजून 10 होतात, म्हणजे किती वर्ष झाली? 100 into 10 is equals to 1000, बरोबर. मग 1000 वर्ष झाली म्हणजे 1000 वर्ष संपली की एक सहस्त्रक म्हणजे एक पूर्ण मिलेनियम पूर्ण होतं. Such a method of dividing time is known as युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाइम. म्हणजेच काळाच्या अशा विभागणीलाच एक रेखिक विभागणी म्हणजे टाइम लाईन आपल्याला सांगितलं आहे ना, तेच युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाइम असं म्हटलं जातं. ओके. बघा नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. कॉमन एरा. कॉमन एरा म्हणजे ख्रिश्चन एरा. इसवी सन, इसवी सन लिहितो की नाही आपण? एडी, बीसी असं लिहिलेलं असतं. प्रत्येक गोष्ट शिकवताना तुम्हाला असं सांगितलं जातं, इसवी सन 1918 मध्ये, इसवी सन 1650 मध्ये, असं. त्याला काय म्हणायचं? ख्रिश्चन एरा. ओके, म्हणजे इसवी सनाचा काळ असं म्हटलं जातं. इन द युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाइम, years that follow one after the other are arranged in serial order. ओके. मग या युनिलिनियर डिव्हिजन आपण पाहिलं टाइमचं कसं आहे. या विभागणीत काय होतं? एका पाठोपाठ येणारी जी वर्ष आहेत त्यांची क्रमवार मांडणी केली जाते. ओके, वेट. ओके, बुक दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन दिसते का माझी? नाव आता दिसते का? ओके, बघा. In the unilinear division of time, years that follow one after the other are arranged in serial order. ओके. मग या एकरेखीय विभागणी आपण जी पाहिली वेळेची, त्यामध्ये काय होतं? एका पाठोपाठ येणारी जी वर्ष आहेत, इयर्स आहेत, त्यांची मांडणी केली जाते एकामागून एक. म्हणजे 1918, मग नंतर काय येणार? 1919, मग त्यानंतर येणार 1920, 1921, 1922, 1923, अशी त्यांची क्रमवार मांडणी केली जाते. ओके. सिरियली त्यांना अरेंज केलं जातं, सिरियल ऑर्डर मध्ये त्यांना लिहिलं जातं. इन हिस्ट्री बुक्स ऑल्सो a chain of events that follow one after the other is presented in a linear and serial manner. मग जर तुम्ही इतिहासाचं पुस्तक पाहिलं तर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा एका पाठोपाठ एक घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांची अशीच लिनियर सिक्वेन्स, सिरियल मॅनर म्हणजे एक साखळी केली जाते, ज्यांना क्रमशः त्याची मांडणी सुद्धा केली जाते. ओके. फॉर दिस युजली वी रेफर टू दी कॉमन एरा. म्हणजेच याच्यासाठी आपण ख्रिश्चन एराचा वापर करतो, ज्याला शॉर्ट मध्ये कसं लिहितात? सीई और एडी, एनो डोमिनी, म्हणजे विच मीन्स इन द इयर ऑफ अवर लॉर्ड. हे ख्रिश्चन लोकांकडून आलेलं आहे, म्हणून ते असं मानतात की एडी म्हणजे एनो डोमिनी, म्हणजेच जेव्हा त्यांचा देव येशू ख्रिस्त हा जिवंत होता तेव्हाची गोष्ट.
असं ते मानतात आणि त्याच लोकांनी इतिहास लिहिलेला आहे, म्हणूनच आपण सीई किंवा एडी असं लिहितो, बरोबर. ख्रिश्चन एरा असं म्हटलं जातं बघा. पुढे जेव्हा तुम्ही हिस्ट्री शिकाल, एखादा इयर दिलं की त्याच्या पुढे हे सीई वगैरे लिहून येणार तुम्हाला, तेव्हा तुम्ही आठवायचं आहे सीई म्हणजे ख्रिश्चन एरा. ओके. The calendar we use today is based on the Christian era, now called the Common Era. मग आपण जो कॅलेंडर वापरतो ना आता, तो या ख्रिश्चन एरावरच बेस्ड आहे, ज्याला आपण आता कॉमन एरा म्हणजेच इसवी सनावर आधारलेला आहे. दिस एरा बिगन इन द मेमरी ऑफ जीसस क्राइस्ट. मग या इसवी सनाची सुरुवात कोणाच्या, येशू ख्रिस्तांच्या मेमरीमध्ये, येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ करण्यात आली. ओके. The first year of this era is the year when it began. It is shown with the number 1. ज्या वर्षापासून या इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष, म्हणजे ती 1 या संख्येने दाखवली गेली. ओके. The years after that are indicated by the next number in the serial order. The first 100 years, that is the first century of this era, is written as 1 to 100 CE or 1 to 100 AD. बघा, 1 पासून सुरुवात झाली. आता आपण कुठे आहोत, कोणतं इयर चालू आहे, लिहा चॅट बॉक्स मध्ये. आपण आता कोणत्या इयर मध्ये आहोत. ओके. आणि सेंचुरी कोणती आहे आपली, वी आर इन विच सेंचुरी, कोणत्या सेंचुरी मध्ये आहोत आपण आता, कितवं शतक आहे हे, 21, 21वे शतक आहे. ओके. 21st century, वी आर नाव इन 21st century. सी. मग 1 पासून सुरुवात झालेली ते आता आपण 2021 पर्यंत आहोत. मग 1 ते 100 पर्यंतच्या जे 1 ते 100 पर्यंतचा जो एरा आहे त्याला 1 to 100 CE or 1 to 100 AD असं म्हटलं गेलं. The period of the first millennium of this era is written as 1 to 1000 CE or 1 to 1000 AD. मग जेव्हा मिलेनियम कंप्लीट झालं, 100 वर्ष, अशी 100 वर्ष अजून एकत्र आली आणि 1000 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा त्याला 1 to 1000 CE किंवा 1 to 1000 AD असं म्हटलं गेलं. ओके. समजलं तुम्हाला कॉमन एरा आणि ख्रिश्चन एरा. व्हॉट इज कॉमन एरा, ख्रिश्चन एरा, समजलंय का तुम्हाला. 5th स्टँडर्ड स्टुडंट सांगा मला. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. ओके. सी, बुक्स आहेत का तुमच्याकडे. 5th स्टँडर्ड स्टुडंट, डू यू हॅव युअर बुक्स विथ यू. अनिकेत, तन्मय, बुक्स आहेत का तुमच्याकडे. ओके. So you have to write what is common era. कॉमन एरा म्हणजे काय, कॉमन एरा, ख्रिश्चन एरा म्हणजे काय, त्याच्यावर एक छोटी नोट लिहायची आहे तुम्ही. ओके. नाव 6th स्टँडर्ड स्टुडंट प्रमिता हॅज कम्प्लीटेड. प्रमिता, जे आन्सर तू लिहिलेस ते मला रीड करून दाखव. Yes. Read the question first and then answer. Okay. What features of our surroundings from the means of our livelihood? The climate, rainfall, agriculture, produce, flora and fauna of the region where we live are the sources of our livelihood. Okay, and one more. 2 सांगितले होते मी. What does human life depend on? Human life depends on diet, clothing, housing and occupation. ओके, गुड. अजून आदेश तू लिहिलेस का. आदेश तू लिहिलेस का, क्वेश्चन आन्सर्स लिहिले का आता मी सांगितलेले 2. ओके. अंतरा, तू मराठीतून सांगणार का मला. टीचर मला माहिती नव्हतं, मी तू लेट जॉईन झाली. वेळेवर जॉईन व्हायचं आहे. यू हॅव टू जॉईन बिफोर 5 मिनिट्स. मी सगळी कामं टाकून 10 मिनिट्स टू 7 मिनिट्स अगोदर मी नेहमी असते क्लासमध्ये. तुम्ही सगळ्यांनी पण जॉईन व्हायचं आहे. ऍटलीस्ट
2 to 3 मिनिट्स तरी लवकर जॉईन होत जा. ओके, चला बघा 6th स्टँडर्ड स्टुडंट, आपण आज तुमचा नवीन लेसन चालू करतोय. मी 5th स्टँडर्ड सोबतच तुमचा नवीन लेसन चालू करणार होते, पण यू ऑल वेअर अबसेंट. ओके, कोणीही प्रेझेंट नव्हता तुमच्यातला. बघा, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, सी बघा, आता 5th स्टँडर्डचा आपण फर्स्ट लेसन सोर्सेस ऑफ हिस्ट्रीच पाहिलेला. त्यामध्ये सुद्धा हिस्ट्रीची डेफिनेशन होती आणि सोर्सेस दिलेले होते. पण आता आपण हे सोर्सेस जास्त इलॅबोरेट करणार आहोत. 8th साठी सुद्धा सेम आहे. तुम्ही जेव्हा 8th ला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच इतिहास पाहायला मिळणार आहे. ओके, बघा, what are sources of history? Material sources, written sources, oral sources, sources of ancient Indian history, precautions to be taken while writing history. ओके, बघा, म्हणजेच काय? मटेरियल सोर्सेस म्हणजे भौतिक साधनं, लिखित साधनं, मौखिक साधनं, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं आणि इतिहास लेखनाबाबत घ्यायची साधनं, काळजी. बघा, आता सोर्सेस म्हणजे काय? आपण पाहतो आपला इतिहास, आपण पुस्तकांमधून पाहतो, वाचतो, शिकतो, बरोबर. पण हा इतिहास लिहिला कोणी? त्या लोकांना कसं समजलं की काय आहे इतिहास? त्या लोकांना समजण्यासाठी काही आपले जे पूर्वज आहेत किंवा बाहेरच्या देशातून काही विद्वान आलेले, तत्वज्ञानी आलेले, त्या लोकांनी काय केलं? आपल्या इथे येऊन स्टडी करून आपल्यावरचा जो इतिहास आहे तो लिहून ठेवला. मग तो भारताचा असू दे किंवा कोणत्याही देशाचा असू दे, मग तो कोणत्याही पिरियड मधला असू दे, मध्ययुगाचा असू दे किंवा आधुनिक युगाचा, ओके, मिडायवल पिरियड किंवा मॉडर्न पिरियड, कोणत्याही पिरियडचा असू दे, पण तो इतिहास त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवला. काही ठिकाणी खोदकाम केल्यावर तिथे नाणी सापडली, वेगवेगळ्या मूर्ती सापडल्या, त्याच्यामुळेच आपल्याला इतिहास समजून आला. म्हणून आपण आता सोर्सेस या सगळ्यांना, जी नाणी, जे मटेरियल सापडलं, वेगवेगळ्या अजिंठा वेरूळ या ठिकाणी लेणी आहेत, त्या लेणी किंवा पुस्तके, काही लिखित काम, या सगळ्याला एकत्र म्हणून सोर्सेस असं म्हटलं गेलंय. ओके, म्हणजे इतिहास जिथून आपल्याला समजतो ती साधने. तर आपला पहिला आहे मटेरियल सोर्सेस. त्या अगोदर आपण बघायचं आहे a number of objects used by our ancestors still exist. Some inscriptions from the past have been recovered. Sources like these help us to understand our history. बघा, मी जे आता तुम्हाला सांगितलं तेच दिलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी वापरल्या, ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी वापरल्या किंवा त्यानंतरच्या उदयाला आलेल्या समाजातील जी लोक होती त्यांनी ज्या गोष्टी वापरल्या, त्या अजून सुद्धा अस्तित्वात आहेत. त्यांनी जे विविध प्रकारचे लेख कोरून ठेवले होते ते पण आपल्याला सापडलेले आहेत. आणि या सगळ्या साधनांच्या मदतीनेच आपण हिस्ट्री शिकू शकतो. ओके, सोर्सेस लाईक दिस हेल्प अस टू अंडरस्टँड अवर हिस्ट्री, म्हणजे या साधनांच्या मदतीनेच आपल्याला आपला इतिहास कळू शकतो. ओके, हिस्ट्री कॅन ऑल्सो बी लर्न थ्रू कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, फोक आर्ट्स, फोक लिटरेचर, ॲज वेल ॲज हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स. बघा, मग अजून आपण आपल्या ज्या रोजच्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, लोककला आहेत, लोकसाहित्य आहेत किंवा ऐतिहासिक काही कागदपत्रे उपलब्ध आहेत, या सगळ्यांच्या आधारे सुद्धा आपल्याला आपला इतिहास कळू शकतो. These are of three types: material sources, written sources and oral sources. मग ही जी साधनं आहेत ते फर्स्ट आहे मटेरियल सोर्सेस म्हणजे भौतिक साधनं, सेकंड आहे रिटन सोर्सेस म्हणजे लिखित साधनं, लिहून ठेवलेली, आणि थर्ड आहे ओरल सोर्सेस म्हणजे मौखिक साधनं, जे काही तोंडाने बोलली गेलेली गाणी आहेत, जसं पोवाडा वगैरे. ओके, तुम्हाला पुढे कळेल. चला, okay, so we will start from our 2.1 material sources. ओके, मटेरियल सोर्सेस मध्ये बघा तुम्हाला कॉइन्स दाखवलेले आहेत इथे. ओके, बघा, मॅन युजेस अ व्हरायटी ऑफ थिंग्स इन हिज डे टू डे लाईफ. बघा, आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप गोष्टींचा वापर करतो. आपण सकाळी उठल्यापासून ब्रश, टूथपेस्ट पासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा वापर करतो. अशा बहुतांश गोष्टी आहेत ज्यांचा आपण वापर करतो, बरोबर. दे आर नोन एज
आर्टिफॅक्ट्स. मग या सगळ्या मग जेवढ्या अशा वस्तू ओके बघा artifacts used by humans in the past provide us valuable information about life in the ancient times. बघा मग जसे आपण आता काय किती बहुतेक गोष्टी यूज करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अंघोळीसाठी काही जेवणासाठी झोपण्यासाठी बरोबर प्रत्येक गोष्टी यूज करतो तसंच आपल्या पूर्वजांनी सुद्धा काही गोष्टी यूज केल्या असतील आपल्या पूर्वी जो मानव होता त्यांनी पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यूज केल्या असतील मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाहिल्या तर त्यातून आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळते. We can decide the period of ancient artifacts like earthen pots by studying the shape, color and designs on ancient potsherds. बघा आपण आता पुरातन वस्तूमधील जे खापर हे होती मडकी वगैरे होती ती फुटली असतील आता पण ते टिकून राहतील का नाही तर ती फुटलेली असते पण त्या खापरांचे तुकडे जर आपण बघितले त्याचा आकार कसा आहे रंग कसा आहे कोणत्या प्रकारची डिझाईन म्हणजे नक्षी कोणती कोरली गेलेली आहे त्यावरून त्या सगळ्या गोष्टींवरून ही भांडी कोणत्या काळातली असतील याचा अंदाज आपण लावू शकतो ओके म्हणजे जे इतिहासकार आहेत हिस्टोरियन्स आहेत ते याचा अंदाज लावू शकतात. The ornaments and other artifacts throw light on social interaction. Okay. बघा जे दागदागिने आहेत काही काही ठिकाणी दागदागिने सुद्धा आढळलेत तर हे दागदागिने आणि इतर वस्तू मानवी समाजांमध्ये एकमेकांमध्ये कसं इंटरॅक्शन होतं परस्पर संबंध कसे होते याची सुद्धा या दागिन्यांवरून माहिती मिळते. We get information about the diet of the people from the remains of food grains, seeds and bones of animals found in excavations. बघा मग आपण लोक त्या काळी कोणत्या प्रकारचं अन्न खात होती याची सुद्धा माहिती मिळवू शकतो कसं काही धान्य किंवा फळांच्या बिया किंवा प्राण्यांची हाडे ही काही ठिकाणी आढळून आली आहेत उत्खननामध्ये उत्खनन एक्सकॅव्हेशन्स म्हणजे काय उत्खनन म्हणजेच काय एखादी माती किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे खोदकाम करणे आणि त्या खोदकाम केलेल्या भागात काहीतरी वस्तू सापडणे. Also we find the remains of houses and buildings built in different historical periods. बघा also we find the remains of houses and buildings built in different historical periods. मग वेगवेगळ्या ऐतिहासिक काळात माणसाने जे वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली इमारती बांधल्या त्यांचे सुद्धा रिमेन्स म्हणजे त्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. We also find ancient coins and seals. All this gives us information about human activities in the past. मग अजून आपल्याला काय काय भेटतं काही नाणी किंवा मुद्रा देखील सापडलेल्या आहेत या सगळ्यावरून आपल्याला कशाची माहिती मिळते मानवाचा व्यवहार चालू होता नाणी आहेत म्हणजे व्यवहार चालू असणारच नाणी कशासाठी वापरत असेल बरोबर एखाद्या व्यापाऱ्याला ती नाणी देऊन त्याच्याकडून एखादी किंवा गोष्ट विकत घेण्यासाठी बरोबर म्हणजेच काय तर व्यापार हा त्यामध्ये व्यापार चालू होता हे आपल्याला या कॉइन्स किंवा मुद्रा या मटेरियल सोर्सेस वरून कळतं ओके. All such artifacts, articles, monuments, sorry, all such artifacts, articles, monuments or their ruins are called the material sources of history. मग या काही वस्तू आहेत या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री ओके मटेरियल सोर्सेस समजलाय का तुम्हाला प्रमिता अंतरा भौतिक साधने म्हणतात मटेरियल सोर्सेसला मी मराठीत सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे समजलंय का सगळ्यांना सांगा मला चॅट बॉक्स मध्ये ओके ओके चला आपण नेक्स्ट पार्ट बघूया इथे बघा इथे काय सांगितलंय आता आपल्याला काय सांगितलं पुस्तकात ही माहिती दिली गेली की जे फूड ग्रेन्स होते त्याच्यावरून आपल्याला समजत होतं की त्या काळची माणसं काय खायची
पण तुम्ही सांगा फूड ग्रेन जास्त दिवस टिकून राहू शकतात का? नाही, त्यांचा भुसा होतो बघा. मग काय दिलंय इथे? फूड ग्रेन्स डू नॉट लास्ट लॉंग. दे गेट इझिली इन्फेस्टेड अँड टर्न इन टू पावडर. बघा, धान्याचे कण टिकतात का फार काळ? नाही, लगेचच त्यांना कीड लागते आणि ती कीड काय करते? त्यांची पावडर करून टाकते. ओके, भुगा होऊन जातो त्या सगळ्याचा. इन एन्शियंट टाइम्स people used to roast food grains before grinding them. मग प्राचीन काळात काय व्हायचं? आपण जसं आता तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या सगळ्यांचं पीठ बनवतो की नाही, तेव्हा आपण ते भाजत नाही. पण प्राचीन काळातली लोक काय करायची? हे धान्य पीठ बनवण्याच्या आधी भाजून घ्यायची. इफ अ फ्यू ग्रेन्स गॉट charred while roasting, they were thrown away. मग जर असं भाजताना एखादा कण जास्त भाजला गेला, जर जळला, तर ते काय करायचे? ती लोक काय करायची प्राचीन काळातली? ते धान्य फेकून द्यायचे. सच चार ग्रेन्स कॅन रिमेन इंटॅक्ट फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड. मग भाजलेला एकदम जास्त जळलेला धान्य असेल तर ते फेकून द्यायचे. मग त्याला कीड लागायची नाही आणि ते धान्य भरपूर वर्षांसाठी तसंच पडून राहायचं. ड्युरिंग एक्सकॅव्हेशन सच चार्ड ग्रेन्स कॅन बी रिकवर्ड. मग जेव्हा उत्खनन करण्यात आलं, हिस्ट्रीशी रिलेटेड लोकांनी जेव्हा उत्खनन केलं, त्यांना हे जळके आणि वर्षानुवर्षे टिकून राहणारे जे धान्य होते ते त्यांना उत्खननात सापडले. ओके, when these are inspected in laboratory we come to know what grade it is. मग जेव्हा एक्सकॅव्हेशनच्या टाइम मध्ये जेव्हा असे जळालेले चार्ट ग्रेन सापडले, धान्य कण सापडले, तेव्हा काय केलं? त्यांना लायब्ररीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यावरूनच ते कोणतं ग्रेन आहे हे समजण्यात आलं. म्हणजेच काय? त्या काळची लोक काय काय खात होती ते आपल्याला अशा तऱ्हेने समजलं. ओके, बघा, कोणीच मला हा डाऊट विचारला नाही की मॅम फूड ग्रेन तर खराब होतात, मग कसे काय भेटले? एवढी वर्ष झाल्यावर कसे काय भेटले? बघा, तुम्ही डाऊट न विचारता आपला डाऊट एक क्लिअर झाला आहे. ओके, सी नेक्स्ट इज 2.2. बघा, 2.2 मध्ये काय आहे? रिटर्न सोर्सेस. आपण आता काय पाहिलं? आता आपण कोणते सोर्सेस पाहिले? रिटर्न सोर्सेसच्या अगोदर लिहा चॅट बॉक्स मध्ये. लिहा लवकर आन्सर. आता रिटर्न सोर्सेस पाहणार आहोत आपण. त्या अगोदर कोणते पाहिले? मटेरियल. अंतरा, तू सांग मराठीमध्ये मटेरियल सोर्सेसला काय म्हणतात? सिलेक्ट. ओके, सी वी विल नाव सी रिटर्न सोर्सेस म्हणजे लिखित साधन. हे बघा, मटेरियल सोर्सेस दिले आहेत इथे. पॉटशर्ट, ऑर्नामेंट्स, अर्दन पॉट्स. ओके, बघा, रिटर्न सोर्सेस मध्ये काय दिलं आहे आपल्याला? द स्टोन एज पीपल हॅव रेकॉर्डेड मेनी इव्हेंट्स अँड एक्सप्रेस देअर इमोशन्स इन पेंटिंग्स ऑन रॉक्स. ओके, जो अश्मयुगीन मानव होता त्याने त्याच्या जीवनात घडणारे प्रसंग किंवा त्याला वाटणाऱ्या काही त्याच्या भावना असतील, त्याचे इमोशन्स असतील, ते त्याने काय केलं? दगडांवर त्याची चित्र काढून ठेवली. ओके, इट वॉज ओनली आफ्टर थाउजंड ऑफ इयर्स दॅट मॅन लर्न द आर्ट ऑफ रायटिंग. म्हणजे अगोदर लोकांना जे काही वाटायचं, ज्या काही त्यांच्या भावना होत्या, त्या अश्मयुगीन मानव काय करायचा? चित्रातून व्यक्त करायचा. जेव्हा हजारो वर्ष उलटली तेव्हाच माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. लिहितात कसं हे माणसाला हजारो वर्षानंतर कळलं. ओके, in the beginning humans used symbols and signs to record their thoughts and ideas. जेव्हा सुरुवात एकदम झाली तेव्हा माणूस काय करायचा? प्रतीके आणि चिन्हांचा वापर करून त्याची नोंदणी ठेवायचा. जर त्याने ट्रायंगल काढलं, हा ट्रायंगल म्हणजे दुःख, स्क्वेअर म्हणजे हॅपीनेस, असं काहीतरी त्याच्याशी रिलेटेड असे तो सिम्बॉल बनवायचा आणि ते ड्रॉ करून ठेवायचा. ओके, however it took thousands of years for a script to develop from this. मग हे सगळं जे चिन्ह होती किंवा पिक्चर्स होते
त्यांच्यापासून एक स्क्रिप्ट बनण्यासाठी म्हणजे लिपी आपली आज मराठीतून आपण लिहितो त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो बरोबर. मग ती लिपी अवगत होण्यासाठी लोकांना हजारो वर्षे लागली. ओके, त्या अगोदर बहुतेक प्राचीन भाषा देखील वापरल्या जायच्या. In the beginning, man wrote on potsherds, unbaked bricks using pointed objects. बघा, सुरुवातीच्या काळात काय व्हायचं, जी खापरं असायची, आपण खापरं हे आपलं मडकं वगैरे फुटल्यावर होतात ना खापरं तयार, ती खापरं किंवा जे कच्च्या विटा आहेत, झाडाची साल, भुर्जपत्रे, ओके, या सगळ्यांवर माणूस काय करायचा, एका अणकुचीदार गोष्टीने, टोकदार गोष्टीने लिहायला सुरुवात करायचा. ओके. As his experience and knowledge increased, he began to write in different ways. मग जसं जसं त्याला अनुभव मिळत गेला, त्याचं ज्ञान जसं जसं वाढत गेलं, तसं तसं तो वेगवेगळ्या पद्धतीने लेखन करायला त्याने सुरुवात केली. He began to record the events that took place around him. मग त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी त्याने रेकॉर्ड करायला सुरुवात केली. रेकॉर्ड करायला सुरुवात केली म्हणजे तो त्या गोष्टींची लेखन करायचा किंवा त्याची चित्र काढायचा. Accounts of proceedings of royal courts were also written systematically. बघा, रॉयल कोर्ट्स म्हणजे अनेक जे राजा आहेत ते राजांच्या दरबारी देखील ज्या घटना घडतायत किंवा दरबारात जे कामकाज होत आहे ते सुद्धा लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. Many rulers had their orders, judicial decisions, donations, etc. inscribed on stone or copper plates. मग त्या काळी कितीतरी राजांनी आपल्या आज्ञा, त्यांनी केलेले न्यायनिवाडे, दानपत्रे हे दगडांवर किंवा तांब्यांच्या पत्रांवर कोरून ठेवलेली आहेत. ओके. Over a period of time, many forms of literature developed. मग हळूहळू काय झालं, साहित्य कला अवगत झाली आणि हळूहळू कालांतराने काय झालं, वाङ्मयाचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. They included books on religious and social subjects, plays, poetry, travelogues and scientific work. मग या साहित्यांमध्ये काय काय झालं डेव्हलप, कशा कशाची सुरुवात झाली, धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटक, काव्य, प्रवास वर्णने, ओके, आणि शास्त्रीय विषयांवर लेखन सुरू झालं. All this literature help us to understand the history of various historical periods. मग हे सगळं साहित्य जर आपण वाचलं तर त्या त्या काळी त्या काळचा इतिहास हा आपल्याला समजून येतो. These sources are known as the written sources of history. मग हे सगळं लिहून ठेवलेलं आहे म्हणून याला रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, इथे एक कॉपर प्लेटवर लिहिलेलं आहे, आपण ती भाषा वाचू शकत नाही. ओके, पण तिथे लिहिलेलं आहे कॉपर प्लेटवर एका भाषेत त्यांनी त्यांचा काही जे काही गोष्ट झाली असेल किंवा जो न्याय निवाडा केला आहे तो लिहिला गेलेला आहे. बघा, इथे दगडावर सुद्धा लिहिलंय, दिसतंय का तुम्हाला? बघा, दगडावर सुद्धा लिहून ठेवलं गेलेलं आहे. ओके, बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे भुर्जपत्र. भुर्जपत्र म्हणजे काय बघा, भुर्जपत्र means writing sheets made from the bark of a beech tree. Bhurja is the Sanskrit name of the birch tree. Birch tree are found in Kashmir. बघा, काश्मीर मध्ये मिळणारे birch tree या त्यांना संस्कृत मध्ये भुर्ज असं म्हटलं जातं. त्याची साल काढली जायची त्या झाडांची आणि त्या सालीवर लिहिलं जायचं, त्यालाच भुर्जपत्र असं म्हणतात. बघा, इथे भुर्जपत्रावर लिहिलेला एक लेख दिसत आहे आपल्याला. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड रिटर्न सोर्सेस. 6th स्टँडर्ड स्टुडंट, रिटर्न सोर्सेस कळाले का तुम्हाला? ओके, so now 6th standard student, you have to answer my questions. Okay, what are the three types of sources? What are the three types of sources? Tell me. कोण सांगणार? What are the three types of sources? Yes, Pramita, mic on कर. Material sources, written sources and oral sources.
Okay, good. Okay, material, written, and oral are the three types of sources. Okay, can you give me example of material sources? Material sources कोणकोणते असतात त्याचे example सांगणार का मला कोणी? Which are the material sources? Okay, I think only. Okay, Adesh is also there. Okay, Pramita sang. Coin, copper Yes, plate, coin, yes. copper Art plate, articles. cop, Yes, copper plate, you can see over here and tell. Okay, artifacts, articles, monuments, coins, okay, seals are together called as material sources. Okay, then okay, then tell me something about written sources. Anyone tell me something about written sources. If you are asked to write a short note and written sources, short note on written sources, how you will write? Yes, Pramita, can you? रिटर्न सोर्सेस वर जर शॉर्ट नोट लिहायला सांगितली तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड करणार? प्रमिता, विल यू टेल मी? प्लीज से yes or no. Anyone from 6th standard? Pramita, Adesh, if you are asked to write a short note on written sources, what you will write in that? Pramita, can you answer? Ma'am, can I try? Yes, sure. Yes, say. Written sources of history include in, inscriptions, carved and temple walls of rock-cut caves and rocks, inscriptions of copper plates, pots, bricks, and on writing sheets made from palm leaves and Palm leaves. palm leaves Hmm. and birch bark. ओके, सी यू हॅव टू राईट. आपण हे रिटर्न सोर्सेसचं जी नोट जो काही पार्ट बघितला त्यामधून तुम्ही घेऊ शकता की कशा प्रकारे रिटर्न सोर्सेस आपल्याला उपयोग झाला रिटर्न सोर्सेसचा हिस्ट्री समजण्यासाठी. ओके, माणूस पहिले काय करायचा, सिम्बॉल आणि साइन यूज करायचा आणि त्याच्यानंतर तो हळूहळू लँग्वेज शिकला, लिपी शिकला, स्क्रिप्ट शिकला आणि त्याने ते लिहायला सुरुवात केली. ओके, आणि त्यांनी जे काही लिहिलं ते काही कॉपर प्लेट्सवर, कधी स्टोन्सवर, राजे महाराजे त्यांचे न्यायनिवाडे किंवा राज्यात दरबारात घेतले जाणारे निर्णय सगळं काही स्टोन्सवर किंवा कॉपर प्लेट्सवर लिहायचे, बरोबर. मग त्यामुळेच काय झालं, आपल्याला हिस्ट्रीचे रिटर्न सोर्सेस अवेलेबल झाले. ओके, आतापर्यंत आपण जो काही पार्ट शिकलो 6th स्टँडर्ड स्टुडंट्स, मटेरियल सोर्सेस अँड रिटर्न सोर्सेस, तुम्हाला समजला आहे का तो पार्ट पूर्ण? कोणाला काही डाऊट आहे का? Okay, we will go to the 5th standard also. Okay, tell me how the time is divided. How the day time is divided.
How we have divided our time as our convenience. आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण वेळेची कशी विभागणी केली आहे, विभागणी कशा प्रकारे केलेली आहे. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट आय एम आस्किंग दिस टू यू. दोन कोणत्या वेळेमध्ये आपण आपला वेळ वेळ विभागला आहे सांगा. येस प्रमिता तू सांगणार. येस टेल मी. Morning and night. Yes, morning and night, day and night. Very good. Okay, next is okay, tell me how the sun is responsible for day and night. दिवस आणि पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्यासाठी सूर्य कसा रिस्पॉन्सिबल आहे सांगा मला. का दिवस आणि रात्र होतात पृथ्वीवर. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. टेल मी how the sun is responsible for day and night on earth. पृथ्वीवर जे दिवस रात्र घडून येतात त्यासाठी सूर्य कसा रिस्पॉन्सिबल आहे. सूर्य काय करतो किंवा पृथ्वी काय करते. पृथ्वी सूर्या हा भोवती फिरते म्हणून हा डे अँड नाईट होतो. व्हेरी गुड. बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. मग सूर्याभोवती फिरताना तिचा पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर येतो तिथे दिवस असतो आणि जो भाग मागे राहतो तिथे रात्र असते. ओके गुड. ओके दोन आठवडे मिळून काय तयार होतं. व्हॉट डज 2 वीक्स मेक. दोन वीक्स मिळून काय तयार होतं. 1 मंथ. नो आय एम आस्किंग अबाउट वीक्स. 2 वीक्स फक्त 2 वीक्स 4 वीक्स नाही. 4 वीक्स मिळून एक मंथ तयार होतं. 2 वीक्स मिळून काय तयार होतं. येस प्रमिता. Fortnight. व्हेरी गुड. फोर्टनाईट म्हणजे 15 15 दिवस. ओके सेंचुरी मध्ये किती इयर्स असतात. हाऊ मेनी इयर्स मेक 1 सेंचुरी. 100. येस गुड. 100 years make 1 century. What is common era or Christian era. Anyone. कॉमन एरा किंवा ख्रिश्चन एरा म्हणजे काय. येस एनीवन. ओके आता जो आपण कॅलेंडर यूज करतो तो कोणत्या एरावर डिपेंड आहे. कोणत्या एरावर बेस्ड आहे तो. ख्रिश्चन एरा. कॅलेंडर. येस ख्रिश्चन एरा और कॉमन एरा. ओके ओके सो वी विल स्टॉप टुडे हियर ओनली. आपण 2 टॉपिक्स दोन्ही स्टँडर्डचे घेतलेले आहेत. तर फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला काही डाऊट प्रॉब्लेम जे काही आज आपण शिकलो त्यामध्ये सांगा मला. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट. ओके तो तुमचा जो काही होमवर्क आहे गुगल क्लासरूम वर अपलोड केला जाईल. ओके नाव यू ऑल कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय 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 वेलकम. बाय बाय मिस. बाय.